पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतीचं नुकसान, मार्केटमध्ये सुद्धा शिरलं पावसाचं पाणी, तर जायकवाडी धरणामधून गोदावरीच्या पात्रात जवळपास 2 लाख क्युसेकनं विसर्ग सुरू. नाशिकच्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली, रामकुंड परिसरामधल्या दुकानांमध्ये पुराचं पाणी. नाशिकला अतिमुसळधार पावसाचा इशारा. मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर ओसरला तरी सुद्धा पूरस्थिती कायम. धाराशिव, बीड, जालना, परभणी, नांदेड पुराच्या विळख्यात. नांदेडमध्ये पूरस्थिती कायम. सोलापूरमध्ये सीना नदीला पुन्हा एकदा पूर. राज्यामध्ये आज देखील पावसाचा जोर. उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये जोरदार पावसाचा इशारा. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फडणवीसांनी दिल्लीमध्ये बंड करावं. मदतीसाठी मुख्यमंत्री पदही पणाला लावा. संजय राऊतांचा खोचक सल्ला. तुम्हीच बंड केलं म्हणून जनतेनं घरी बसवलं. भाजपचं प्रत्युत्तर. दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरती पावसाचं सावट. पाऊस असेल तरीही मेळावा शिवाजी पार्कातच घेण्यावरती ठाकरे सेना ठाम. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून आझाद मैदानाशिवाय दुसऱ्या जागेची चाचपणी होत असल्याची चर्चा. राहुल गांधींच्या छातीमध्ये गोळी घालू. टीव्हीवरील चर्चेदरम्यान केरळमधील भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांची धमकी. काँग्रेसचं अमित शहांना पत्र लिहून कारवाईची मागणी. आणि आशिया चषकावरती भारतानं नाव कोरलं. भारताचा पाकिस्तानवर 5 विकेट्सनी विजय. तिलक वर्माचं धडाकेबाज अर्धशतक, तर तिलक वर्मा आणि शिवम दुबेची अभेद्य खेळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.